होडावड्यातील मुलं आमची खूप ओळखीची का, कारण तळवड्याला जे हायस्कूल होतं, तर तळवड्याच्या हायस्कूलला होडावड्याची मुलं यायची आणि बऱ्यापैकी माझ्या तुकडीमध्ये, म्हणजे मी अ मध्ये होतो, अ तुकडीमध्ये, तर त्या तुकडीमध्ये मॅक्झिमम मुलं ही होडावड्याची असायची. काका बटर घेऊन आलेले आहेत. क्षेत्रपालेश्वरचा बोर्ड आहे आतमध्ये, क्षेत्रपालेश्वर. आणि हे या भागातलं सगळ्यात मोठं लांबच्या लांब असं शेत आहे. होडावडे आणि तळवडे या भागात तुम्ही आलात तुमच्या लक्षात येईल, सलग शेती. पूर्वी इथून रोड जायचा ना ह्याच्याकडे, त्या नदीकडे. आता तुम्हाला तेवढासा नाही आहे नीट. हे बघा, इथे तुम्हाला दिसत असेल माझ्या डाव्या हाताला लांब लांब पर्यंत शेत पसरलेलं आहे. होडावडा तसं खूप मोठं गाव आहे, म्हणजे त्याची लेंथ आहे ती खूप मोठी आहे. म्हणजे या साईडला पण होडावडा आहे, पलीकडे पण आहे. माझा एक मित्र होता आनंद दळवी, तो सायकलने तिकडून जायचा मधल्या वाटेने, आणि तिकडून कुठून आतून त्याचा रोड होता. एवढा लांब ते गाव आहे. ही बघा, ही नदी पावसाळ्यात तुडुंब भरते, पुलावरून पाणी जातं आणि इथून सावंतवाडीची हद्द सुरू होते. वेंगुर्ला तालुका जो आहे त्याची हद्द संपते. सो आता आपण वेंगुर्ला तालुक्यातून सावंतवाडी तालुक्यात आलो, आणि जुळी गावं जी आहेत होडावडे आणि तळवडे एकदम जवळ जवळ. बघा, होडावड्यातून आपण आलो आणि तळवड्यात आलो पण. सो होडावडे, तळवडे, निरवडे, तुळस ही सगळी गावं जी आहेत ती एकदम जवळ जवळची गावं आहेत. त्यात होडावडे आणि तळवडे तर अगदी जवळचं गाव आहे. आपण आता आलो तळवडे गावामध्ये. सो आपण आपला प्रवास कंटिन्यूच करू मित्रांनो, कारण ऊन आहे चांगलं, बरोबर ना बाबा? सो आपण पुढे जाऊ शकतो. हे बघा, तळवडे. अजून एक नवीन कॉम्प्लेक्स झाला, सिंधुदुर्ग बँक इथे आली. त्यावेळी एकच कॉम्प्लेक्स होता, तो म्हणजे मालवणकर सरांचा, बरोबर ना? एकच, म्हणजे मोठी बिल्डिंग तळवड्यामध्ये, लग्नाचा हॉल वगैरे होता त्यावेळी. आणि त्यावेळी बाकी इतर काही असे मोठ्या बिल्डिंग नव्हत्या. सगळे छोटे छोटे दुकानं होती, शॉप्स होते. आमच्या ओळखीचे म्हणजे सगळे कुंभार, वराडकर वगैरे, डिचोलकर वगैरे असे. तो कॉम्प्लेक्स कुठे गेला? हा इथे आहे. तो ओळखता पण येत नाही ना, थोडं चेंज झालंय बरंच काही. हो, हे काय इथे त्या सिद्धेश्वर मंगल कार्यालय, हा ना? ओके. आणि इथे तो समोसावाला असायचा इथे कुठेतरी. हे कुंभार हॉटेल, चाय भजी. हे सिद्धेश्वर कोल्ड्रिंक हाऊस, ऐतिहासिक. आणि हे वराडकरांचं दुकान. इथेच कामतचं घर असणार. आमचा मित्र कामत आणि माझी बहीण ते सगळे इथेच राहतात. आणि हे बघा, नंबर 1 शाळा. आम्हाला वाटतं ह्या मंदिराकडून जरा घेऊन, सातेरी मंदिराकडून अशी गाडी घेऊया आणि मग तिथून रिटर्न येऊया, म्हणजे लोकांना दिसेल. ही शाळा आहे, ही तळवडे नंबर 1 शाळा, होय, आईची शाळा. आणि इकडे सिद्धेश्वर मंदिर आहे. सिद्धेश्वर मंदिर हे तळवड्याचं. कार आणि इकडे कशी काय त्यांचं पार्किंग असेल. इकडे काहीतरी सभा वगैरे असणार. सिद्धेश्वर देवाय नमः. आणि सातेरी असणार, सातेरी मंदिर. ते आता मस्त केलं सातेरी मंदिर. सातेरी मस्त केलं, म्हणजे थोडं आधुनिकीकरण झालं. पण जुनं मंदिर मस्त होतं ना. जुनं मंदिर एकदम, म्हणजे आय थिंक हेमाडपंथी होतं ते. आणि प्राचीन वास्तुकला होती. कुणाकडे फोटो असतील जुन्या मंदिराचे तर नक्की शेअर करा, कारण जुनं मंदिर जे आहे ना ते वास्तुकला, कोकणी वास्तुकलेचा एक सुंदर नमुना होता.
आता हे नवीन काय सगळीकडेच कॉमन आहे, सगळीकडे अशीच मंदिर असतात. पण हेही सुंदर झालंय, हेही छान आहे. हे बघा, हे वर पण मंदिर आहे ते जुन्या, आम्ही ते बसायचो या मंदिरामध्ये. आणि आय थिंक तेवढे हायस्कूल. आज वार कोणता आहे? शनिवार. हा, त्या मुलाला विचारूया हायस्कूल चालू असतं काय. हे हायस्कूल चालू असतं काय? हा, ओके ओके. हायस्कूल कडून एक फेरी मारूया वर वर, बाहेरून तुम्हाला दाखवतो हायस्कूल. इथे ही घरं आहेत बऱ्याच जणांची, आता नावं नाही आठवत मला, पण रस्ता मात्र छोटा झाला. लोकांनी आय थिंक कुंपण केली नाही. आता पहिल्यांदा इथे कुंपण वगैरे काहीच नव्हतं. ओ, दिस इज माय स्कूल, माझी शाळा, हायस्कूल. 8वी 9वी 10वी इथे शिकलो मी. जनता विद्यालय. काहीही बदल झालेला नाहीये, आहे तसंच आहे. अगदी तसंच आहे. सेम. आडनाव पण सगळी ओळखीची वाटत आहे तिथे. पांढरे, दळवी, पेडणेकर, कांबळी. व्हेरी गुड. सगळ्यांचं अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. आय थिंक इथून बाहेर पडता येईल ना? हा बहुतेक आहे. एक ग्राउंड आहे, विशाल ग्राउंड आहे. आमच्या हायस्कूलला लाभलेलं एक मोठं ग्राउंड. ओके. आणि या ग्राउंडवर खूप आम्ही खेळलो. तिथे आय थिंक कुठेतरी ते हे होतं बघा, काय करायचं ते, हे पुलअप्सच म्हणायचं ना ते. ते काढलं वाटतं ते. तिथे पुलअप्स काढून माझे हात दुखलेले आठवत आहेत. कितीतरी दिवस मी आयोडेक्स लावायचो. नाही, हा रस्ता बरोबर नाही. ठीक आहे, आपण थोडे पुढून युटर्न घेऊया. आणि मित्रांनो, मी तुम्हाला डायरेक्ट आता पुन्हा एकदा हायस्कूल मधला भाग परत काय दाखवणार नाहीये. सो पुन्हा एकदा तुम्हाला हायवेवरून तुम्हाला व्हिडिओ स्टार्ट करेन मी तुमच्यासाठी. तोपर्यंत मी आता थोडा चार्ज पण करून घेतो कॅमेरा आणि इथे युटर्न घेतो. बघा ग्राउंड केवढं मोठं आहे, मोठं ग्राउंड आहे. आणि इथे जुना रस्ता पण होता हा खरा, पण आता तो रस्ता तेवढासा शाबूत नाहीये, मला वाटतं मेंटेन नाहीये. ओके मित्रांनो, थोड्या वेळाने पुन्हा एकदा मी तुम्हाला कनेक्ट करेन आणि माझा व्हिडिओ पुन्हा एकदा सुरू करेन. फक्त जाता जाता हायस्कूल दुसऱ्या बाजूने पण दाखवतो तुम्हाला. आता काय बदल झालाय तसं तर बिल्डिंग तर तीच आहे. 58ची स्थापना आहे. मी इथे होतो 1998 पासून ते 2000 पर्यंत, बरोबर ना? 2000 पर्यंत. ही समोर दिसते इथे लायब्ररी होती आणि तिथेच मागे लॅब होती कम्प्युटरची. तिथे आमचा 8वी अ चा क्लास पण होता. एक ग्रंथालय इथे केलंय आता त्यांनी. मित्रांनो, वामन परुळेकर व्लॉग्स मध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आपण मगाशी जनता विद्यालय, तळवडे हायस्कूल, म्हणजे माझं हायस्कूल ॲक्च्युली, तिथे आपण होतो. आणि तिथे मी तुम्हाला म्हटलेलं की थोडा ब्रेक घेईन मी. त्या ब्रेकचं कारण असं होतं की इथे बऱ्याच दिवसांनी थोडं बाजारपेठमध्ये फिरायचं होतं मला. ते फिरून आलोय मी. आणि आता मी काय करणार आहे, जो हा पुढचा भाग असेल त्या भागामध्ये तुम्हाला मी घेऊन जाणार आहे तळवड्याच्या आतल्या भागातनं. जिथे आम्ही राहायचो ना तिथून घेऊन जाईन. अर्थात तिथे थांबण्या एवढा वेळ नाही आहे माझ्याकडे, पण तिथून घेऊन जाईन आणि मग नेमळेमधून आपण बाहेर पडू हायवेला आणि वेंगुर्ला इकडे जाऊ. सो आता मी या दिशेला जातोय. बाबा थांबलेले आहेत तिथे, त्यांना घेईन आणि आपण निघू. बाजारपेठ खूप मोठी झाली आहे सगळ्या बाजूंनी. तर मित्रांनो, बाजारपेठेतून जरा पुढे आलोत आपण आत्ता. आणि ही तळवडे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी त्यांचं ऑफिस आहे इथे. आता जरा त्यांनी थोडं मोठे छप्पर वगैरे पुढे केलं आहे. अदरवाईज हे सगळं होतं, आम्ही स्टुडंट होतो त्यावेळी पण होतं. इथे काहीतरी काम चालू आहे वाटतं. अरे हो, ते बहुतेक ज्या ब्रिजवरून मी वाहून जात होतो
त्या ब्रिजचंच काम चालू आहे. सो मी माझ्या जवळच्या मित्रांना, बऱ्याच मित्रांना ही गोष्ट सांगितलेली आहे. काही कलिग्सना पण माहिती आहे की मी इथून चुकून, पाणी एवढं होतं, वाहून जाणार होतो, नशिबाने वाचलो, कारण पाणी कमरेपर्यंत आलं नव्हतं, त्यामुळे ठीक आहे. पण इथे आय थिंक त्यांनी गणपती विसर्जनासाठी पण बांधलेलं होतं ना. हो. हे घर जुनंच घर आहे. अर्थात आतला रस्ता काय स्थितीमध्ये आहे माहिती नाही. इकडून हल्ली जाणं पण झालं नाही ना आपलं. ओके, सो इथून हद्द सुरू होते. हे मागच्या बाजूने आपण इथून यायचो ना कधी कधी. इथून कुठून तरी बाहेर पडायचो आपण, काय हो. इथे आम्ही राहायला होतो मित्रांनो. माझ्या उजव्या हाताला तुम्हाला ते दिसतंय ना, ते सगळं कुंपण, आणि डाव्या हाताला एक त्यांचंच घर आहे. हे बघा, इथे आम्ही राहायला होतो. आता इथे सगळं कोलॅप्स झालंय, पडलंय. घर पडलंय. हो, घरच पडलंय. ते घर राहिलं नाही आता. मालवणकर गुरुजी सर, आर्ट गॅलरी. अरे वा वा वा, काहीतरी वेळ काढून आलं पाहिजे सरांकडे. बाबा पेडणेकर सर गेले ना. हो, पेडणेकर सरांचं काय माहित नाही, मराठीचे. पण पाटकर सरांचं तर त्यावेळी आम्हाला कळलेलं होतं. काय? पाटकर सर एक्सपायर झाले ते. होय, हो हो हो, एक्सपायर मागेच झालेत ते. हे बघा इथे, हा हे बघा, हेच ते मागे गेलं ते घर बापूचं. आणि हे अजूनही तसंच आहे मात्र सगळं. इथे होतं हॉटेल, हे बघा, जनता विहार. इथून आपण तो शेव न्यायचो, तिखट शेव. पाटकर सर गेले तर. हा मागेच झालंय. जरा एक मिनिट, मागच्याला जरा साईड देतो. त्याला घाई असावी, आपल्याला एवढी घाई नाहीये. कुंभारवाडी नाही, कुंभारवाडी या परिसरात मी लहानाचा मोठा झालो. म्हणजे लहानाचा मोठा म्हणण्यापेक्षा 5 महत्वाची वर्ष इथे गेली माझी. आणि त्यात हायस्कूल लाईफ खूप इम्पॉर्टंट होतं करिअरसाठी. सगळ्याच दृष्टीने चांगले शिक्षक मिळाले, हायस्कूलही चांगलं होतं. बरेच जण तुलना करायचे आणि शहरातल्या हायस्कूलला प्राधान्य द्यायचे, पण मी तसं न करता तेवढ्यातच राहिलो. तेवढे हायस्कूल, जनता विद्यालय, हे बघा इथे पण आता बरंच काही झालंय. मंगल कार्यालय नवीन. हां, सो मी इथेच राहिलो आणि मला खूप चांगलं मार्गदर्शन मिळालं. त्यामध्ये पाटकर सर असतील, पेडणेकर सर असतील, पवार सर असतील, माने सर असतील, बरेच चांगले शिक्षक मिळाले. कांबळी सर असतील, कांबळी मॅडम असतील, त्या प्रभू मॅडम एक होत्या, अनेक, परब मॅडम एक होत्या, पाटील मॅडम एक होत्या, पाटील सर होते, 2 पाटील सर. त्यामध्ये आमचे केमिस्ट्रीचे पाटील सर होते आणि अजून एक पाटील सर होते. सो त्यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं. आणि आत्ता एवढं मी हायर एज्युकेशन जे काही घेतलं आहे त्याचा बेस तिथे होता. इथे आम्ही क्लासला यायचो जरा पुढे. अर्थात सगळ्यात पहिला क्लास म्हणजे आमचा सरांचाच. कोणते बाबा, कल्लप्पण नाही, एने पाटील सर, त्यांचा. त्यानंतर आम्ही इथे क्लासला यायचो. इथे एक घर आहे मालवणकरांचं. त्या मालवणकरांच्या हे असेल मे बी, घराच्या समोर कुठेतरी ती, इथे आतमध्ये कुठेतरी ती रूम होती, अजूनही आहे वाटतं. तर त्या रूम मध्ये कांबळी सर क्लास घ्यायचे आमचे. ही भैरेवाडी. तर ते कांबळी सर क्लास घ्यायचे. आणि त्याच्या अगोदर अनेक वर्ष एने पाटील सरांनी क्लास घेतला. एने पाटील सरांनी खूप चांगलं इंग्लिश शिकवलं, सरांनी पण, कांबळे सरांनी पण. तो एने पाटील सरांचा क्लास जर कंटिन्यू असता ना तर अजून इंग्लिशमध्ये चांगले मार्क मिळाले असते. ही बघा, ही शाळा,
वितवडे नंबर 4 ना. वितवडे नंबर 4.